तर आज आहे रविवार स्पेशल आमच्याकडे बनते इडली, चटणी आणि सांबर। तर इडली बनवायची म्हटलं तर आधीच 2 दिवस तयारीला लागावं लागतं, म्हणून मी आदल्याच दिवशी तांदूळ, डाळ वगैरे भिजत घातलेलं आणि ते फर्मेंट करण्यासाठी एका एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवलेलं, जेणेकरून बाहेरची हवा त्याला लागणार नाही आणि आपलं इडलीचं पीठ छान असं फर्मेंट होईल। तर इथं आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं होतं। जर तुमचं झालं नसेल तर त्याच्यामध्ये थोडासा इनो वापरायचा, याच्याने देखील इडली आपल्या मऊ छान लुसलुशीत बनतात। तर इथे मी आता पहिला इडलीचा कुकर लावून घेते। आमची फॅमिली मोठी आहे तर आम्हाला 3 ते 4 कुकर सहज लावावे लागतात। तर पहिला कुकर सकाळी सकाळी मी 7:30 वाजता लावतीये। कुकर लावला तर म्हटलं चला चटणीला तडका द्यायचा आहे, कढीपत्ता घेऊन येऊयात, म्हणून बाहेर कढीपत्ता आणायला गेले। बघते तर नीलराजे उठून बसलेले आहेत। सुट्टी दिवशी न उठवता उठलेला आहे आणि रोज त्याला उठवून जबरदस्ती बाहेर घेऊन यावं लागतं, असं आहे यांचं उलटंच काम आहे सगळं। इथं मस्त अशा वाफळत्या आपल्या इडल्या बनलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि इडली सहज कशी काढायची याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते। एक पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये चमचा बुडवायचा आणि मग इडली काढायची। बघा कशी मऊ लुसलुशीत सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र इडली बनली आहे आपली। याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। आणि टेस्टला देखील अप्रतिम झालेली होती, जास्त आंबट नाही, थोडासा आंबटपणा याच्यामध्ये उतरलेला होता। टेस्टला एकदम छान झालेली होती। आता मी इथं देते आहे तडका। तर तडक्यासाठी सगळ्यात आधी मी इथं टाकले तेल, त्याच्यामध्ये राई, जिरं, उडदाची डाळ देखील टाकायची, टेस्टला छान लागते। मी काय आता टाकलेली नव्हती। त्यानंतर कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या याच्यामध्ये टाकलेत आणि हिंग देखील टाकायची। मस्त अशी आपली फोडणी बसलेली आहे, दिसते किती सुंदर। त्यानंतर आई करत होत्या इकडे पूजा, आज देव घासलेले आहेत आईंनी, मस्त सुंदर अशी पूजा केलेली होती। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा गरमागरम नाश्ता केला इडल्यांचा। इडली, चटणी आणि मस्त सांबार देखील बनवलेलं होतं। मस्त नाश्ता केला आणि खूप जास्त थंडी वाजायला लागली, म्हटलं चला थोडंफार उन्हामध्ये जाऊन येऊयात। आणि ह्या दोघांचा बघा इथे पराक्रम चालू आहे, नील बसला अन्वीच्या सायकलमध्ये, हे सगळं चालूच असतं। चला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।